वेलेपार्लेमधील जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच प्रक्रिया पूर्ण करूनच पाडका. मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद. जळगावातील कालिका माता मंदिर परिसरात तरुणाची हत्या करणाऱ्या 4 संशयितांची नावं समोर. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. दहावी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार. विद्यार्थ्यांना यंदा टार्गेट लर्निंग व्हेंचर्स या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मांस विक्रीवर बंदी. उल्वे परिसरात मांस विक्री केल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार. नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद. 2 पेट्रोल पंप चालकांचे बँक खाती गोठवल्याने हा निर्णय. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार. कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यात दूध प्रति लिटर 74 रुपये दराने घ्यावं लागणार.